एक विक्रेता छापील किमतीवर शेकडा 15 कमिशन देऊन एक उपकरण 1700 रुपयांना विकतो, तर उपकरणाची छापील किंमत किती? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपण समजा उपकरणाची छापील किंमत 100 गृहीत धरूया. आता उपकरणाची छापील किंमत जर 100 असेल, तर विक्रेता त्या किमतीवर शेकडा 15 कमिशन देतो, म्हणजे सूट देतो. म्हणजेच तो वस्तू केवढ्याला विकणार आहे, तर 85 रुपयाला. याप्रमाणे मांडणी करावी. बरोबर. आता प्रत्यक्षात आपल्याला वस्तूची छापील किंमत माहित नाहीये, म्हणून आपण x गृहीत धरूया आणि वस्तूची विक्री किंमत ही 1700 आहे, म्हणून अंशस्थानी 1700 लिहूया. आता x ची किंमत काढायची आहे, म्हणजे छापील किंमत काढायची आहे, ती आपण तिरकस गुणाकार पद्धतीने काढूया. म्हणून x गुणिला 85 बरोबर 1700 गुणिला 100. आता x ची किंमत काढण्यासाठी x बरोबर 1700 गुणिला 100 आणि याला छेदामध्ये या बाजूला गुणिला 85 या बाजूला आल्यानंतर ते भागीला होतील, म्हणून छेदामध्ये जातील. त्यानंतर x बरोबर 5 ने अंश आणि छेदाला भाग जातो, म्हणून 5 त्रिक 15 उरले 2. त्यानंतर हा शून्य ठेवला, 5 चूक 20 आणि या शून्याला हा शून्य ठेवून देऊया. त्यानंतर गुणिला 100 छेदामध्ये 5 एके 5 उरले 3 आणि 5 7 35. परत 17 ने अंशाला भाग देऊया आपण, म्हणून छेदामध्ये 17 एके 17, त्यानंतर 17 दुनी 34 आणि हा शून्य ठेवला, गुणिला 100. म्हणून x बरोबर 20 आणि त्यावरती 100 ने गुणल्यानंतर हे दोन शून्य ठेवून देऊया. म्हणजेच या ठिकाणी छापील किंमत मिळालेली आहे 2000.